व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अभिषेक. आपलं स्वागत आहे आपल्या सिरीजमध्ये, ज्याचं नाव आहे चेस फॉर बिगिनर्स, म्हणजेच ओळख बुद्धिबळाची. मित्र हो, आत्तापर्यंतच्या भागांमध्ये आपण बघितलं की मोहऱ्यांच्या चालींमध्ये कोणती अक्षरं कशी निवडली जातात आणि चाल करताना ती अक्षर वापरून चालींचं नोटेशन कसं केलं जातं. याशिवाय कास्लिंगसाठी सुद्धा कसं नोटेशन केलं जातं हे आपण बघितलं. मागील भाग बघण्यासाठी तुम्हाला वरच्या कोपऱ्यामध्ये जे आय बटन दिसेल तिथे क्लिक करा. त्या भागाची लिंक तुम्हाला तिथे मिळून जाईल. या सिरीजचे बाकी भाग सुद्धा तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. तर आजच्या भागात आपण बघणार आहोत की मोहरे जेव्हा प्रतिस्पर्ध्याच्या मोहऱ्यांवर मात करतात तेव्हा चालींचं नोटेशन कसं केलं जातं. पॉन प्रमोशन, प्याद्यांचं प्रमोशन, राजावर चेक दिला तर कसं नोटेशन केलं जातं, चेकमेट दिला तर कसं नोटेशन केलं जातं. इथे तुम्ही सफेद संघाचा हत्ती बघू शकता, जो की या परिस्थितीमध्ये B4 या घरामध्ये आहे, म्हणजे B कॉलममध्ये आणि चौथ्या रँकमध्ये. आणि त्याने काळ्या संघाच्या उंटावर जर मात केली, तो की E4 या घरामध्ये, तर या चालीचं नोटेशन तुम्ही कसं करणार. तर यावेळी तुम्ही बघितलं पाहिजे की कोणत्या घरामध्ये चाल केली आहे. तर ती केली आहे E4 या घरामध्ये. आणि कोणी चाल केली आहे तर ती हत्तीने चाल केली आहे, म्हणून E4. आणि यामध्ये उंट नष्ट झालं आहे हे सुद्धा आपल्याला नमूद करायचं आहे. म्हणून जेव्हा मोहऱ्याचा अक्षर निवडतो आणि घर निवडतो कोणत्या घरात चाल केली आहे, तर त्यांच्यामध्ये आपण एक फुली वापरतो, गुणाकाराची फुली. क्रॉस वापरून तुम्ही R क्रॉस E4 असं चालीचं नोटेशन बोलतात. घराचं नाव तुम्ही लिहिता तेव्हा स्मॉल केसमध्ये लिहित, म्हणजे तुम्ही बघू शकता की R म्हणजे हत्तीने चाल केली आहे, रुकने चाल केली आहे, पण तो R मोठ्या केसमध्ये आहे, कॅपिटल केसमध्ये आहे इंग्रजीच्या. आणि जे घराचं नाव दिसेल तिथे E स्मॉल केसमध्ये, म्हणजे छोट्या लिपीमध्ये आहे. आता इथे पहा, तुम्हाला सफेद संघाचा वजीर दिसेल. हा वजीर C3 या घरामध्ये आहे आणि तिथून त्याने समजा या प्याद्यावर मात केली, तर या चालीचं नोटेशन आपण कसं करतो. पहिलं अक्षर म्हणजे कोणी चाल केली, तर वजिराने चाल केली. वजीरसाठी आपण Q अक्षर वापरतो ना, म्हणून Q क्रॉस, कारण त्याने मात केली आहे. क्रॉस E5, कारण तो E5 या घरामध्ये गेला आहे. Q क्रॉस E5 असं या चालीचं नोटेशन करतात. इथे क्रॉस तो दाखवतोय, तो काळ्या संघाचा मोहरा नष्ट झालाय ते दाखवतोय. आता आपल्याला चेक आणि चेकमेट या संकल्पना तर माहीत आहेत. जेव्हा राजाला चेक बसतो तेव्हा त्या चालीचं नोटेशन कसं करतात. तर या परिस्थितीमध्ये तुम्हाला वजीर दिसेल. तो वजीर अशी चाल करणार आहे की तिरप्या घरात काळ्या राजाला चेक बसणार आहे. आता तो C3 या घरामध्ये आहे. जर आपण त्याला B3 या घरामध्ये आणलं तर बघा, काळ्या राजाला चेक बसला आहे. त्याच्या तिरप्या घरांमध्ये बघा, इथे काळ्या राजा चेकमध्ये आहे. तो राजा त्याला हलवायला लागणार, कारण तो वजिराच्या हल्ल्यात आहे, चेकमध्ये आहे. इथे राजाला चेक बसला आहे, म्हणून या चालीमध्ये आपण एक अक्षर जास्त वापरतो, म्हणजे तेव्हा आपण अधिकचं चिन्ह वापरतो आणि ते अधिकचं चिन्ह शेवटी लागतं. कोणी चाल केली आहे B3 या घरामध्ये, वजिराने चाल केली आहे, म्हणून Q B3. आणि शेवटी आपण अधिक लावतो, जे म्हणजे या चालीमुळे काळ्या राजाला चेक बसलाय, म्हणून Q B3 प्लस. आता समजा या परिस्थितीमध्ये B3 या घरामध्ये उंटा आहे, तर जर या वजिराने या उंटावर मात केली आणि काळ्या राजाला चेक बसलाय, म्हणजे दोन्ही गोष्टी होतात. हे बघा, आता मी ही चाल करणार आहे B3 या घरामध्ये. आता उंटा नष्ट झाला आहे, म्हणजे वजिराने उंटावर मात केली आहे आणि काळ्या राजाला चेक सुद्धा बसला आहे. तर यावेळी आपण दोन्ही गोष्टी वापरतो. Q क्रॉस B3 प्लस असं या चालीचं नोटेशन होईल. कारण कोणी चाल केली आहे, वजिराने चाल केली आहे, राणीने चाल केली आहे, म्हणून Q अक्षर. Q क्रॉस B3, कारण तो B3 या घरामध्ये आला आहे, ती स्पर्धेच्या मोहऱ्यावर मात करून आला आहे, म्हणून Q क्रॉस B3. आणि या चालीमुळे काळ्या राजाला चेक सुद्धा बसला आहे, म्हणून शेवटी आपण अधिकचं चिन्ह वापरला, प्लस. Q क्रॉस B3 प्लस. आता प्याद्यांचं जेव्हा प्रमोशन होतं तेव्हा सुद्धा चालीचं नोटेशन वेगळ्या प्रकारे केलं जातं. तर ते कसं करतात. आपण बघितलेलं की प्याद्यांच्या चालीमध्ये आपण अक्षर वापरत नाही. आता आपण ही चाल करूयात.
तर हे प्याद्याचं आपण मोऱ्यामध्ये रूपांतर करू शकतो, मोठ्या मोऱ्यांमध्ये, कारण त्याचं प्रमोशन होणार आहे, कारण तो शेवटच्या रँकमध्ये पोहोचला आहे. तर या परिस्थितीमध्ये चला आपण त्याला हत्ती बनवूयात. तर या चालीचं नोटेशन कसं करतात? आता तुम्हाला माहिती आहे, प्याद्यांची जेव्हा चाल होते तेव्हा आपण कुठलंही अक्षर वापरत नाही, आपण फक्त घराचं नाव वापरतो. तर त्यामुळे या प्याद्याने C7 या घरातून C8 या घरामध्ये चाल केली. तर आपण C8 तर अक्षर वापरलं, म्हणजे त्या घराचं नाव, पण त्याचं आता हत्तीमध्ये रूपांतर झालं आहे. तर आपण हत्तीसाठी R अक्षर वापरतो, तर ते आपण या चालीमध्ये नमूद करणार आहोत. तर आपण घराचं नाव जसं वापरलं C8, त्याच्यानंतर आपण बरोबरचं चिन्ह वापरणार आहोत, इक्वल टू, आणि त्याच्या पुढे त्या प्याद्याचं रूपांतर कुठल्या मोहऱ्यामध्ये झालेलं आहे हे आपण नमूद करणार. इथे तो हत्ती बनला आहे, म्हणजे हत्तीसाठी आपण R अक्षर वापरतो, म्हणून त्या बरोबरच्या चिन्हासमोर आपण R लिहिणार. जर इथे आपण त्याला राणी बनवलं असतं किंवा वजीर बनवलं असतं तर आपण Q लिहिलं असतं, Q अक्षर वापरलं असतं. तर या चालीचं नोटेशन या परिस्थितीमध्ये आहे C8 इक्वल टू R. C8 बरोबर R. आता इथे प्याद्यांचं जेव्हा प्रमोशन होतं, समजा इथे त्याने मातसुद्धा केलेली आहे, म्हणजे आता तुम्हाला सफेद संघाचा जो प्यादा दिसतोय तो आहे C7 या घरामध्ये, पण तो तिरपी चाल करून मात करतो प्यादा, हे तुम्हाला माहिती आहे. तर या परिस्थितीमध्ये या प्याद्याने जर घोड्यावर मात केली, जो की या परिस्थितीमध्ये करू शकतो, तर जर त्याने ही मात केली तर घोडा नष्ट होणार आहे. आणि समजा या परिस्थितीमध्ये आपण त्याचं रूपांतर चला वजीरमध्ये करूयात, राणीमध्ये करूयात, तर जरा थोडं कठीण आहे. तर तो प्यादा होता C फाईलमध्ये, म्हणजे उभ्या ओळीमध्ये, आणि तो D फाईलमध्ये गेला. तर ज्या फाईलमधून तो गेला त्याचा आपण फक्त फाईलचा अक्षर वापरतो, म्हणजे C, आणि त्यापुढे काळ्या संघाच्या मोऱ्यावर मात केली आहे आणि तो D8 या घरामध्ये गेला आहे, म्हणून क्रॉस D8, म्हणजे या चालीला आपण म्हणतो C क्रॉस D8. पॉन प्रमोशन होऊन तो वजीर सुद्धा बनला आहे. मग वजिरासाठी आपण Q अक्षर वापरतो, म्हणून पूर्ण चाल अशी होणार C क्रॉस D8 बरोबर Q. चेकमेटचं नोटेशन कसं केलं जातं? आता सफेद संघाची चाल आहे, तुम्हाला वजीर दिसत असेल की C7 या घरामध्ये. तर वजिराने जर ही चाल केली कोणती, F7 या घरामध्ये, तर इथे बघा हा चेकमेट झाला आहे. आता ही चाल केली ते वजिराने चाल केली. वजीर कुठे होता? C7 या घरामध्ये होता, आणि तो आला आहे कुठे? F7 या घरामध्ये. तर वजिराने चाल केली म्हणून QF7, आणि इथे चेकमेट झाला आहे म्हणून आपण हॅश वापरतो, QF7 हॅश, असं या चालीचं नोटेशन करतात. तर या परिस्थितीमध्ये फक्त त्या घरामध्ये प्यादा आहे बघा, आता सुद्धा त्याच्यावर मात करून त्या घरात येणार आहे आणि आता चेकमेट होणार आहे राजाला, म्हणून Q क्रॉस F7 हॅश. तर आता तुम्हाला प्रश्न आहे की तुम्हाला सफेद संघाचा घोडा दिसेल, आता हा काळ्या संघाच्या राजाला चेक देणार आहे, तर या चालीचं नोटेशन तुम्ही कसं करणार? ND7 प्लस अधिक, म्हणजे घोड्याने चाल केली आहे म्हणून N, आणि कोणत्या घरात चाल केली आहे तर D7, आणि या चालीमुळे काळ्या संघाच्या राजाला चेक बसला आहे म्हणून अधिकचं चिन्ह. आता इथे सफेद संघाची चाल आहे. सफेद संघाचा जो वजीर आहे जो D5 या घरामध्ये आहे, तर तो B3 या घरामध्ये असलेल्या काळ्या संघाच्या हत्तीवर मात करणार आहे. तर या चालीचं नोटेशन तुम्ही कसं करणार? म्हणून Q क्रॉस B3. मला आशा आहे की तुम्हाला आजचा भाग चांगल्या प्रकारे कळला असेल आणि आवडलाही असेल. या पुढचा भाग कालीनचं नोटेशन मधला शेवटचा भाग असेल. तर भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.